सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाच्या सागरी मत्स्यालयामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण मासा आपण ठेवण्यात आलेला आहे। या माशाला बघण्यासाठी लोकांची भरपूर गर्दी होते। या माशाचं नाव आहे फ्लावरॉन। हा मासा गोड्या पाण्यातला मासा आहे। याच्या वैविध्यपूर्ण त्याच्या रंगामुळे तो लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे। विविध रंग असतात त्याच्या अंगावर, परिस्थितीनुसार तो रंग बदलत असतो। हा एक महागडा मासा म्हणून ओळखला जातो। या माशाला भाग्यकारक मासा सुद्धा म्हणून ओळखला जातो। जर हा मासा आपण आपल्या घरात ठेवला तर एक घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तो निर्माण करतो आणि घरामध्ये एक भाग्य निर्माण होतं असं लोकांच्या मध्ये एक समज आहे। म्हणून हा प्रत्येक मत्स्यशौकीन हा मासा आपल्या घरात ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असतो। या टाकीमध्ये आपल्याला आता दोन मासे दिसत आहेत। एक आहे नर हा मासा आहे आणि दुसरी मादी आहे। नर हा मासा पाहिला तर त्याच्या डोक्यावर जास्त मोठा फुगवटा असतो ज्याला हंप म्हटलं जातं आणि हा हंपच्या ह्याच्यावर त्याची किंमत ठरते। आता दुसरी जी आहे ती मादी आहे, तिच्यावर सुद्धा हंप असतं परंतु ते छोट्या आकाराचं असतं। तर यामुळे या माशांच्या किमती ठरतात। हा मासा जवळपास 30 ते 40 सेंटीमीटर झाल्यानंतर प्रजनन पक्व होतो। एका वेळेला तो जवळपास 500 अंडी घालतो। या माशामध्ये वैशिष्ट्य असं आहे की हा मासा आपल्या अंड्यातनं पडलेल्या पिल्लांची काळजी घेतो आणि त्याची जोपासना करतो आणि त्यामुळे याच्यामध्ये जगण्याचं प्रमाण हे जास्त असतं। हा मासा प्रामुख्याने 1990 ला आपल्या देशात आला। पहिल्यांदा तो मलेशिया, सिंगापूर या ठिकाणी आहे। याला हायब्रिड फिश म्हणून सुद्धा ओळखलं जातो। या माशाच्या विविध रंगामुळे हा मासा लोकांमध्ये लोकप्रिय आहे आणि तो मासा ठेवण्याकडे लोकांचा कल असतो आणि म्हणूनच या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रामध्ये हा गोड्या पाण्याच्या टाकीमध्ये मुद्दाम ठेवण्यात आला आहे। या माशांमध्ये बरेच माशांचे प्रकार आहेत आणि हे माशांचे प्रकार त्याच्या विविध रंगावरून ठरवण्यात आलेले आहेत। या माशावर तुम्ही जर पाहिलं तर अंगावर अनेक प्रकारचे रंग आहेत आणि त्या अनेक प्रकारचे रंग वेगवेगळ्या माशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच हा मासा एक मासा भविष्यामध्ये मत्स्य शोभिवंत माशाचा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये एक महागडा मासा लोकांना पैसे मिळवून देणारा ठरणार आहे। त्यामुळे मत्स्य शौकीन त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय करणारी जी लोक आहेत शोभिवंत माशाचे, तो हा मासा जास्तीत जास्त त्याचं प्रजोत्पादन करणं आणि आपल्या घरामध्ये ठेवणं किंवा आपल्या दुकानामध्ये ठेवणं हे पसंती करतात आणि त्यामुळेच या माशाची जी लोकप्रियता आहे ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर बटन दाबून हे चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।